आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानंतर अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केलंय। विधान परिषदेमध्ये बोलताना अंबादास दानवेंकडून काल लाड यांना शिवीगाळ करण्यात आली, तर दानवे पुन्हा मीडियासमोर बोलतात, काही धाक आहे की नाही असं दरेकरांनी म्हटलंय। हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडा असा आक्रमक पवित्रा दरेकरांनी घेतलाय। तर बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। आणि कालच्या शिवीगाळ प्रकरणानंतर दानवे आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। विधान परिषदेत बोलताना अंबादास दानवेंकडून काल लाड यांना शिवीगाळ करण्यात आली। सभागृहाला कसे सामोरे जाणार? जाऊ ना बिंदा, ज्याला काय घाबरतो त्याला बंद करा असं म्हणतात ते। करायचं तर करू टाका, त्याला काय फरक काही फरक पडत नाही अंबादासांना? काय फरक पडणार? शिवसेना की मी पण भूमिका अशीच राहील, यापुढे सुद्धा शिवीगाळ करणार तुम्ही? गणिमत सभागृहात होता, तो बाहेर असतात आणखी काही झालं असतं। अरे सोडा यार, यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी। 1.5 दिवस लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी काय गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही। बाहेर जर भेटले असते प्रसाद लाड तर काय केलं? प्रसाद 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 झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं। आम्ही काय भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? त्याच्यामुळे सभापती महोदय, माझं म्हणणं माझा अधिकार आहे, मी पक्षाचा गटनेता म्हणून आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा नैतिक अधिकार या ठिकाणी माझा हक्क आहे। माझी आपल्याला विनंती आहे ना, तर सभागृहाचं कामकाज आम्ही सत्ता पक्षाचं असलो तर